अहो दिसलेच नाही मला. पटकन मी घराच्या बाहेर आलो डायरेक्ट गहू होते. आले पायाच्याहून बुट. बरोबर थांबता जातो एका साईड साईडनं. आता एवढ्या उलटली काय नाही करून तू सोडून गहू घर राहिले. तिनं कोस लागतो ना गहू. काय बाप्पा तुम्हाला माहिती आहे म्हटलं 3 वाजता किती ऊन असते 2-3 वाजता म्हणून मग 10 वाजता टाकले ना गहू. मला पटापट वरून गहू सोने गेले ना मुझे अंदरचे सोने के झाले माहिती आहे तुम्हाला. खडे गोटे लाट नातनी सगळं म्हटलं एका साईडला लवकर आले बाप्पा. कुठे आले बुट कुठे जागा फिरायला गिरायला काय आले बुट खातो ना आपण ते गहू. सगळं म्हटलं एका साईडला कुठे चालले तर बाप्पा एवढा तयारी करून. अहो माहित नाही का तुले गावात लग्न आहे ना. लग्न गावात नाही तर चाललो मी जेवण करायला. चल मग तू. नाही बाबा तुम्हीच जा जेवण करायला. मी काय जेवण करत नाही. का तुम्ही जेवण बाप्पा मला घरचं गोड लागत नाही तर तुम्ही जा लग्नात जेवण करायला. मी येत बाप्पा मला घरी 2 पोळ्या टाकून जेवण करून मी घरी. तुम्ही सर्व बरं मी टाकू दे बरोबर सगळं तुम्ही. हो ना चाललो. काय बाय झालं का म्हटलं काम गिलं. हो बाई झाले काम गिलं. सांगा कसं काय आलं तुम्ही. कसं काय आला म्हटलं का चहा पाणी पण करा. चहा नाश्ता करता का. हा चहा नाश्ता चहा पाणी करा. नाही हो माय चहा नाश्ता चहा पाणी का आम्ही घरून पिऊन आलो का. अरे नामने बोलत 8:30 झाले म्हटलं जवळ काही तयारी झाली का नाही. कोण काय करायला वर्ग नाही गिरग नाही काहीच पत्ता नाही. कोणी गोष्ट नाही करायला कायची. अहो टाइम आहे ना माझी चौदा एप्रिल पण. इतकं लवकर कायची तयारी करता तुम्ही बाप्पा. 5 तारीख ती उद्या 5-6 तारखेपासून वर्ग तयार जमा करू आपू सगळ्या बच्च्या. इतकं लवकर वर्ग जमा करता का म्हटलं 14 एप्रिलच्या. जमा केला तर मग विचार पटकन काय करा काय नाही तर. आणि आज चांगलं झालं पाहिजे म्हटलं आपल्या गावातली चांगली 1 नंबर. काय एकदम फुटकी फाटकी झाले पाहिजे माणसाची म्हटले का. आपला नाश्ता कमी पडला तर आपल्याला म्हणून म्हटलं आज चांगलं जोरदार झाले पाहिजे. म्हणून म्हटलं पटापट वर्गाने टाकतो. आता 5 तारीख येते ना 2 दिवसांना. 5 तारखेपर्यंत मस्त 5 तारखेला वर्गाने जमा करू. आणि बाकी साड्या सुड्या चांगला हालचा म्हटलं पांढरा रंगीत कपडा नाही हालचा. रोज हालतो मी रगरगात साड्या. त्या दिवशी चांगले दिवस साड्या मानबिन झाला मला त्या दिवशीले. तर मस्त पांढऱ्या गिड्या साड्या गिड्या हालचा म्हटलं चांगले जा. अहो हो बाई सगळ्यांनी तयारी चालू आहे. पण माझा साड्याच नाही म्हटलं पांढरी साडीच नाही होती. लग्नाची ते लगून झाली आता फाटली. ते चांगलं वाटतं घालून यायला ते डागं डुगं हात झाले पडले मागच्या वेळेस. त्याच्यावर भाई सांडली होती तर आपण जेवण ठेवलं मागच्या 14 एप्रिलले तर भाई सांडली होती तर डागा साडले चांगलं वाटत नाही बाप्पा. मी साडी गिडी घ्यायला चालली. चल सांगा तुम्ही कोणाला साड्या घेऊन नसेल तर चला. आणि आता बजारात चल जा शुक्रवारी. हो बाई मला पण घरचा बदल दिवस संपला ना. मी येणार ना कसं घरी जायचं पण. पण चांगल्या निळी पांढरी असे किती मस्त दिसते साडी. 500-600 रुपयाची भेटली चांगली भेटली बरं आहे. 1 वर्ष आपण का थोडी रोज घालतो साडी खराब होऊन ते. वर्षातून 1 वेळा घालत असतो. 5-6 वर्ष काम नाही मग साडी आणायचं. चांगली भारी साडी आणायला लागली निळी साडी पांढरी साडी चांगली वाटते 14 एप्रिल घालून आणलं तर. चला बाप्पा म्हटलं बाजार पण होऊन जाते. हो पण कधी जायचं कधी एक सांगा. अहो शुक्रवारी येऊ शुक्रवारी चला शुक्रवारी जाऊ आपण साड्या गिड्या आणाले. अजून काही तयारी कराले. म्हटलं अजून किती दिवस राहते मग 14 एप्रिल आले. 9 दिवस. हो बाई ते तर बरोबर आहे. 14 एप्रिल सामान पण घ्या लागेल ना. हो बरोबर आहे. मला साडी गिडी काय लागेल तर पा लागेल मला. मग असं झांपट थोडी सिलाई इकडे तिकडे झाली. मी टाकून देईन सिलाई मशीनवालीच्या पाशी. हे सिलाई गिलाई बरोबर करासाठी. आता थोडीशी झाली ना जाळी झाली ना मी त्याच्यानं काही झांपर बराबर काही उरायला नाही. हो बाई झाली याचं हे जमतलं काही कोणाला मनाई नाही आहे. जे घ्यायचं आहे शुक्रवारचं आपण बाजार आले. चलाच बाजार आले दुकानात चांगल्या साड्या गिड्या भेटल्या तर घे जा. स्वस्त गुस्त तुम्हाला. पांढऱ्या साड्या त्याच्या ते घाले घेता मग. ज्याच्यापाशी हाय नाही आहे जे वाटते ते स्वस्त गुस्त घेऊन घे जा दुकानातून. जे वाटते ते मेकअप जास्त काही करायची गरज नाही म्हटलं. पण मस्त पैकी मग बुधवार चांगलं सुरू म्हटलं. मागच्या सारखं घाललं पाहिजे काही ना काही. काहीच काही नसली पाहिजे. चांगलं पोटभर झालं पाहिजे. सगळं एकदम टापटीप म्हटलं पाहिजे. कोणाचं 14 एप्रिल 1 नंबर झाली या गावातली असं म्हटलं पाहिजे. 14 एप्रिल 1 नंबर झालं पाहिजे म्हटलं गावातली. हो बाई हे बरोबर आहे तुझं. पण आता चला शांताबाई शांताबाई काय म्हणते कसं काय बोलचाल असं काय आपली दोघी तिघी बाहेर थोडी होईल सगळं काही पण. सगळं बाहेर घ्या बसायला लागेल. माणसं काय विचार आहे बायाचा काय विचार आहे
सगळं सांगा लागेल एकामेकाला, तेव्हाच काही ना काही होणार म्हटलं. हा दोघी तिघी थोडी उंचावली कशी केली जाते पण मंडपाची याची. हा म्हणून म्हटलं सगळं लिहा लागेल ना, आपलं मत घ्यायला म्हणा सगळ्याचं, कोणाचं काय म्हणणं आहे तर 14 एप्रिल बद्दल, कोणी काय कसं काय करू राहिलं, कोण काय करू राहिलं. हा दोघी तिघी थोडी होणार काही पण. हो आताच करा. उद्या मी शांताबाईच्या घरी जाऊन पाहिजे, तिची बोलचाल करून घेईन त्यासोबत 14 एप्रिलसाठी. पाच तारीख मीटिंग बसून सांगा, विचारून तिले 5 तारीख बरं आहे का बसाले मीटिंग सगळ्या माणसं बायाची. 14 एप्रिल तयारी करायची, काय आहे कसं आहे, कसं काय ठेवून कोण काय करेल सगळं विचारायची. टापटीप असलं पाहिजे सगळ्यात मी त्याच्यानं. हो हे बरोबर आहे. चला मग येतो मी बाई, मला काम आहेत घरी. मिळालं तशीच मिळाली 14 एप्रिल तयारी काही झाली का नाही म्हटलं, माय काय कसं काय चालू आहे सगळं. तर आज 14 एप्रिल काय टाइम आहे काय, पटपट दिवस जरा माहिती नाही पडत 14 एप्रिल म्हणून मी सांगलं तुम्हाला. माय तुम्ही भुलून गेले 14 एप्रिल आहे म्हणून या महिन्यात. नाही हो माय, एवढा चांगला एवढा मोठा दिवस कसा भुलू शकतो आपण ना. या दिवस कसा भुलू शकतो म्हटलं. भारतातले किती मोठा दिवस आहे म्हटलं 14 एप्रिल. सगळं इकडे बाजा गाजत नाही ना म्हटलं, धूमधडाक्यात नाही. हा दिवस कोणीच भुलू शकत नाही ना बाप्पा. सर मग जातो कामला, येतो मी संध्याकाळी घरी. काही हिरो भाजीपाला काही घेऊन यायला लागते म्हटलं, येतं. अरे हो म्हटलं येतात हिरो म्हटलं भाजीपाला. हा भाजीपाला घेऊन जा चांगला. हिरो भाजीपाला ताजा घेऊन जा म्हटलं. कोथमीर, मिरच्या, पालक, मेथी, वांगे, हा टमाटे, कांद्यात लसण आहे. बस एवढाच बस झाला. जेव्हा पटापट घेऊन जा म्हटलं. आणि त्याचं म्हटलं हळदीची पुडी हिरो म्हटलं आहे संपली घरातली. बरं ठीक आहे. तरी पण म्हटलं मी याच्या वेळेस फोन लावीन, तो सांग मला पटापट काय राहिलं तर पटकन घेऊन येईल सगळं मी. चल ठीक आहे मग येतो म्हटलं मी. पाहिजे लक्ष्मी त्याचं म्हटलं लेकर इकड्यावर इकडे पहिलं ते म्हटलं तुला माहित नाही, मागच्या कालचीच गोष्ट आहे म्हटलं. घरासमोर पोळा शॉट लागला म्हटलं कूलरचा. बरं माया आली ती मदत नाही तर पोराला फेकलं तर करंट लागला नाही म्हणून. तरी पण ते पोराला लागलं म्हणते खायला ते डोक्याले. म्हणून म्हटलं थोडस लक्ष द्यायचं, आपल्या घरात मी कूलर चालू आहे ते लक्ष द्यायचं थोडस, नाही तर लागेल त्याला म्हटलं. हा आणि ते लहान पिला आपलं म्हटलं पिलाची जास्त लक्ष द्यायचो. अगं आईने ना घरी लक्ष द्यायला कोण नाही ना. आता मी दोघं कसं पाहू, कामावर आले मग घरातले. आई असते तर पिल्याला लक्ष देत असते. आई काय जाऊन बाप्पा हप्ता झाला आईला आली, आई आलीच नाही. कधी काही सांगितलं का फोन घेऊन लावला का तुम्ही फोन घेऊन? आईला लावलं, मावशीला लावला का फोन म्या. मावशी म्हणत होती आई दोन दिवसाला पाठवतो म्हणे. तो पण लक्ष देणं थोडस जास्त. हा कामं गेम थोडी कमी करजो, पण लेकराला जास्त लक्ष देतो म्हटलं. हा बरं ठीक आहे. सांगितलं ना 2 दिवसांचं म्हणून आई, तर बरं. काय म्हटलं 14 एप्रिल म्हटलं 9 दिवसानं काही तयारी झाली का नाही म्हटलं. लेकरा पाकळा कपडे लागते, काही पैसे आहेत का नाही म्हटलं. पैशांचे ठिकाण आहे का नाही म्हटलं. पैसे घ्यायचे ठिकाण आहे नाही, तरी पण पाहा लागेल काही ना काहीतरी. लेकरा पाकळा कपडे घ्यायला लागेल ना. तुला काही साडी गिरी पाहिजे का यावेळेस, काय आहे साडी त्यापाशी? नाही हो सगळं साडी त्याच्या लग्नाले. आता माग नंतर मी जेव्हा खराब झाली तेव्हा हाय चांगलीच साडी आहे लग्नाची घालून मी यावेळेस पण. हो का बरं मग लेकरा बाकरासाठीच कपडे लागते का जमा करायला पैसे घ्यायचे. आज ते ऍडव्हान्स मागून मी मालकाले तर घेऊन येईन पैसे घ्यायचे. जाऊ मग आपण 10 जाऊ कपडे घ्यायले लेकरा बाकराले. हो बरं पाहिजे मग भाजीपाला घेऊन जा म्हटलं याद दिनं. बरं ठीक आहे. चल मग येतो म्हटलं, तर जास्त काम आहे आज, तर मग उशीर होईल थोडसा. का स्वयंपाक करून ठेवून जे आहे ते आहे पटपट करून ठेवून देतो. बरं चला मग पटपट काम करायला घरातले. आता पोरगी झोपलेलीच आहे राणी. आता पटपट काम करतोय. पिल्या काय मी कुठे गेला तर पिलू ये ना म्हटलं. जेवण घेऊन कर ना बाबू. ये स्वयंपाक झाला, जेवण घेऊन कर पटापट. मग तुला झोपू घालतो मग सगळं आंघोळ होतो मी तुमच्या. नाही कुठे गेला तर कुठे फिरत काय माय पोर कुठे गेलं काय झालं बाप्पा. आता कुठे पोहोच आले तर आता तरी पोरगी झोपलेली आहे, सोडून गेली तर अजून ती येऊन सांगितलं का. आता घरच बंद करून तर रडून गरम नाही होऊन तिले. आता पिल्या कुठे गेला काय बाबू, कुठे गेला बाबा लोक घरी. माझे आवाज येईल बाप्पा, काय पडलं गेलं नाही कुठं बाप्पा हे. लवकर पाला बाप्पा जाऊन, नाही तर सासूबाई घरी आले तर माझा ज्यूस घेऊन टाकन ते. मा पोरा नाताच्याकडे लक्ष देत नाही का, कोणतंच काम करू राहिले ते, कायच करू राहिले ते. लस काम होऊन जाईल म्हणजे जास्तच. काय बाबा कुठे गेला बाबू ये ना पिल्या.